रस्त्यावर नमाज पढता येणार नाही। अर्थात त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये खूप तणावाची परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी मॉब हिंसक झाले। विशेषतः कलकत्त्यामधल्या पार्क स्ट्रीट मध्ये जवळपास 15,000 जमाव आलेला होता, जो प्रार्थना करणार असं सांगत होता। त्या रस्त्यावरच्या प्रार्थनेला पोलिसांनी अटकाव केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली। हे सगळं व्हायला कारणीभूत काय? तर शुवेंदू अधिकारी यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका घेतली। खरंच रस्त्यावर येऊन नमाज पडणं हे अतिशय गरजेचं अशा स्वरूपाचं धार्मिक कृत्य आहे असं वाटतं का आपल्याला? कारण काय देत आहेत? मशिदीत जागा कमी पडते म्हणून आम्हाला रस्त्यावर यावं लागतं। त्याच्यावर योगी आदित्यनाथ यांनी उपाय सुचवला आणि तो म्हणजे लोग मुझसे पूछते हैं साहब आपके यहाँ यूपी में क्या सड़कों पे सचमुच नमाज नहीं होती? मैं कहता हूँ कतई नहीं होती है, आप जाके देख लो। उन लोगों ने मुझसे कहा साहब कैसे होगा, हमारी संख्या ज्यादा है। हमने कहा शिफ्ट में कर लो। कारण एका सिस्टीम मध्ये राहून, एका व्यवस्थेत राहून, एका देशाचा भाग होऊन राहणं या समाजाला मुळात मान्यच नाही अशा प्रकारचं आतापर्यंत त्यांचं वागणं आहे। आणि म्हणूनच ज्या ज्या गोष्टी असंवैधानिक आहेत त्या सगळ्या हा समाज करताना दिसतो। या देशामध्ये कोणाचंही लांगुल चालन होणार नाही, रस्त्यावर कोणालाही शाहीन बाग करू दिली जाणार नाही आणि तसंच रस्त्यावर नमाज पढता येणार नाही। प्यार से मानेंगे ठीक बात है, नहीं मानेंगे तो दूसरा तरीका अपनाएंगे। नमस्कार, द उदय निवडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, दोन महत्वाच्या घटना घडल्या आहेत। एक घडले पश्चिम बंगालमध्ये आणि एक घडले उत्तर प्रदेशमध्ये। पण त्या घटनांचे पडसाद हे संपूर्ण देशभर आणि विशेषतः महाराष्ट्रावर उमटण्याची शक्यता आहे। म्हणून त्याची माहिती आणि त्याच्या विश्लेषणाकरता आजचा हा खास कार्यक्रम। शुवेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री, त्यांनी एका आदेशाची जोरदार अंमलबजावणी सुरू केली आणि तो म्हणजे रस्त्यावर नमाज पढता येणार नाहीत। जर नमाज पढायची असतील तर ते मशिदीतच पढावे लागतील अशा प्रकारचा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश होता त्या आदेशाची त्यांनी कठोर अंमलबजावणी सुरू केली। जसे सुप्रीम कोर्टाने प्रार्थना स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यावर बंधनं आणलेली आहेत, तशीच ती बंधनं आता त्यांच्या प्रार्थना या रस्त्यावर करता येणार नाहीत याच्या करता आहे। अर्थात त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये खूप तणावाची परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी मॉब हिंसक झाले। विशेषतः कलकत्त्यामधल्या पार्क स्ट्रीट मध्ये जवळपास 15,000 जमाव आलेला होता, जो प्रार्थना करणार असं सांगत होता। त्या रस्त्यावरच्या प्रार्थनेला पोलिसांनी अटकाव केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली। त्या दगडफेकीनंतर पोलिसांनी बळाचा वापर केला। पोलिसांच्या काही वाहनांची नासधूस करण्यात आल्याची बातमी देखील आहे। पुढे पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि संपूर्ण आलबेल आहे असं दाखवण्याकरता मग पोलिसांनी तिकडे ध्वजसंचलनही केलं। हे सगळं व्हायला कारणीभूत काय? तर शुवेंदू अधिकारी यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका घेतली। अशा प्रकारची हिंसक रिॲक्शन ही सर्वसाधारणपणे मला अपेक्षितच होती। याचं कारण या सगळ्या घटनेकडे प्रशासनिक गरज म्हणून न बघता धार्मिक अधिकार म्हणून बघितलं गेलं आणि आजवर त्या धार्मिक अधिकाराच्या नावाखाली केवळ आणि केवळ लांगुल चालन केलं आणि म्हणूनच पोलिसांना ध्वजसंचलन करावं लागलं। खरंच रस्त्यावर येऊन नमाज पढणं हे अतिशय गरजेचं अशा स्वरूपाचं धार्मिक कृत्य आहे असं वाटतं का आपल्याला? आणि हाच तर खरा सवाल आहे। आणि त्याला कारण काय देत आहेत? तर जागा कमी पडते, मशिदीत जागा कमी पडते म्हणून आम्हाला रस्त्यावर यावं लागतं। त्याच्यावर योगी आदित्यनाथ यांनी उपाय सुचवला आणि तो म्हणजे लोग मुझसे पूछते हैं साहब आपके यहाँ यूपी में क्या सड़कों पे सचमुच नमाज नहीं होती? मैं कहता हूं कतई नहीं होती है, आप जाके देख लो, नहीं होती है। अरे सड़कें चलने के लिए है या कोई भी व्यक्ति आकर के चौराहे पे आके तमाशा बना देगा? क्या अधिकार है उसको सड़क रोकने का? आवागमन बाधित करने का कौन सा अधिकार है? जहां उसका स्थल होगा वहां जाके करें। उन लोगों ने मुझसे कहा साहब कैसे होगा, हमारी संख्या ज्यादा है। हमने कहा शिफ्ट में कर लो। जेव्हा तुम्हाला नमाज पढायचा असतो तेव्हा काही हजार लोक आधी एका मशिदीमध्ये आणि नंतर पुढची 1000 लोक ही नंतरच्या 15 मिनिटांमध्ये, परंतु हे त्यांना मान्य नाही। मग दुसरा उपाय सुचवला गेला आणि तो म्हणजे आज भारतात सर्वात जास्त जमिनी कोणाकडे असतील तर त्या वक्फ बोर्डाकडे आहेत। मग त्या वक्फ बोर्डाच्या जमिनी अशा प्रकारच्या पवित्र कार्यासाठी का बरं वापरायला देत नाहीत? त्या सर्व जमिनी जर
इबादतसाठी, अल्लाच्या इबादतसाठी वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो कोणालाही खेटून बसावं लागणार नाही. एकमेकाला प्रचंड मोठी जागा मिळेल आणि अल्लाची करुणा भागता येईल. अशा प्रकारच्या जागा वक्फ बोर्डाकडे त्यांनी मिळवलेल्या असताना रस्त्यावरच्या जागा बळकवायचं कारण काय? कारण तो रस्ता हा काही तुमच्या इबादतीकरता बांधला गेला नव्हता. तो बांधला गेला होता ट्रॅफिकसाठी. तो बांधला गेला होता ट्रान्सपोर्टसाठी. आणि तिथून शाळेत जाणारी मुलं, कामावर जाणारे कर्मचारी, कष्टकरी कामगार आणि त्याहीपेक्षा सुद्धा अतिशय तातडीच्या सेवेसाठी जाणारे डॉक्टर्स आणि रुग्णवाहिका असतात. त्या सगळ्याचा खोळंबा आणि थांबा करून आम्ही आमच्या परमेश्वराची इबादत करत आहोत असं म्हणून कोणता अल्लाह तुम्हाला पावणार आहे हेच मला कळत नाही. आणि म्हणूनच योगी आदित्यनाथ मेड अ क्रॅकडाऊन आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रास्ते पे नमाज नहीं हो सकता. अर्थात योगी आदित्यनाथ यांनी हे सगळं पुढील वर्षी होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे कृत्य केलंय असा दावा देखील अनेकांनी करा. पण मला सांगा, रस्त्यावरचा ट्रॅफिक सॉल्व्ह करणे, रस्त्यावरील ट्रान्सपोर्ट सुरळीत व्हायलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका प्रशासनाने घेतली आणि प्रशासनाचा प्रमुख म्हणून त्याची कठोर अंमलबजावणी आम्ही करत आहोत आणि करणार आहोत असं जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर त्याच्याकडे केवळ एका निवडणुकीचा विषय आहे म्हणून पाहता येईल का? आणि दुसरी गोष्ट, सध्याचं राजकारण इतकं गतिमान झालेलं आहे, परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते. अशा वेळेला 15, 16, 17 महिने दूर असणाऱ्या निवडणुका त्याच्याकरता आत्ता अशी भूमिका घेऊन कोणत्याही प्रकारचं ध्रुवीकरण हे तिथपर्यंत टिकवता येईल इतक्या मूर्खांच्या नंदनवनात आज कोणताही राजकीय पक्ष नाही. त्यामुळे जी टीकाकारांनी टीका केली आहे त्यालाही कोणताही बेस राहिलेला नाहीये. प्यार से मानेंगे तो ठीक है, वरना हमारे पास इतर पर्याप्त साधन है, अशी भूमिका योगी यांनी मांडली. जागा जर कमी पडत असेल तर शिफ्ट मध्ये करा, नाहीतर आपल्या घरात जागा नाही तर एवढी आबादी वाढवता कशाला, असाही प्रश्न त्यांनी विचारला. त्यात एक गर्भित धमकी आहे असा आता दावा केला जातोय. प्यार से मानेंगे ठीक बात है, नहीं मानेंगे तो दूसरा तरीका अपनाएंगे. पण मला सांगा त्यांच्या बोलण्यात काय चूक आहे आणि हे फक्त उत्तर प्रदेशालाच लागू आहे का? तर हे संपूर्ण भारतात कथ्य गेलं याला फार महत्व आहे. याचं कारण दिस इज सेटिंग द करेक्ट नॅरेटिव्ह ऑल अक्रॉस द कंट्री. आणि तो मुद्दा हा कायदा पालनाचा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा लोकसंख्या नियंत्रणाचा आहे. रस्त्यावर अशा प्रकारे नमाज करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अराजकाला, अनागोंतीला, अव्यवस्थेला आमंत्रण देता येणार नाही हा संदेश जाणं अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येकाच्याच धार्मिक अधिकारांचा सन्मान केला जाईल, पण म्हणून एकाच्या धार्मिक अधिकारांचा सन्मान करताना इतरांच्या नागरी सुविधांचा आणि अधिकारांची पायमल्ली केली जाईल असं मात्र होणार नाही. हेच यातून सिद्ध झालेलं आहे. शिफ्टमध्ये नमाज पडा, पण तोही तुम्हाला पडता येत नाही. कारण एका सिस्टीम मध्ये राहून, एका व्यवस्थेत राहून, एका देशाचा भाग होऊन राहणं या समाजाला मुळात मान्यच नाही. अशा प्रकारचं आतापर्यंत त्यांचं वागणं आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या गोष्टी असंवैधानिक आहेत त्या सगळ्या हा समाज करताना दिसतो. आणि म्हणून तर आम्हाला ट्रेनमध्ये, ऐन रस्त्यात गर्दीत किंवा विमानतळावर किंवा अगदी विमानात सुद्धा अनेकदा बसून नमाज पडणारी लोक मी पाहिलेली आहेत. मग अशा प्रकारे नमाज पडणाऱ्या लोकांना तुम्ही काय हुसकावून लावणार का? अशा प्रकारची चिथावणीखोर भाषा मुस्लिम समाजाचे नेते करतायत. हे अत्यंत दुर्दैव आहे. याचं कारण असं आहे, असे नेते मिळतात म्हणूनच त्या समाजाची प्रगती होत नाही. पण एक चांगली गोष्ट आहे आणि ते म्हणजे अनेक मुस्लिम स्कॉलर्स आहेत, विचारवंत आहेत. त्यांनी मात्र या संदर्भात ठोस भूमिका घेतलेली आहे आणि रस्त्यावरच्या नमाजाला त्यांनी देखील विरोध केलेला आहे. ये उनका कथन है जिसे हदीस बोलते हैं कि आप किसी भी ऐसी जगह पर जो आपकी जगह नहीं है उस पर आप नमाज नहीं पढ़ सकते, और सार्वजनिक जगहें जो हैं यानी रोड है या ऐसी संपत्तियां हैं उनके ऊपर आपको कोई अधिकार नहीं है. जब आपका अधिकार नहीं है तो आपकी नमाज भी नहीं होगी. तो और उन्होंने एक सुझाव और दिया है, मैं भी उस सुझाव को आगे बढ़ाना चाहता हूं कि अगर आपके पास जगह कम है तो आप शिफ्टों में नमाज पढ़ सकते हैं. आणि एक नवीन व्यवस्था त्यांच्याही विचारांची तिथे रुजू पाहते. एक संदेश गेला पाहिजे आणि तो म्हणजे प्रशासन यापुढे कोणत्याही प्रकारचा असा रस्त्यावरचा तमाशा चालू देणार नाही. आणि हे जास्त महत्वाचं आहे. खरंच मला सांगा, इस्लाम मध्ये अशा प्रकारे दुसऱ्याला त्रास देऊन त्याची कुचंबणा करून
रस्त्यावर नमाज पडून अल्लाची करुणा भागता येईल असा संदेश दिलेला असेल का मला सांगा. इतर देशात शिफ्टमध्ये नमाज पडला जातो. काबा अगदी मक्का मदिनामध्ये जर तुम्ही गेलात तर आपल्याकडचे इथून गेलेले जे काही लोक असतात ना, टॅक्सीवाले ड्रायव्हर वगैरे असे तिकडे कामं करतात, ते मग रस्त्यावर पथारी पसरून नमाज पडायला सुरुवात करतात. तेव्हा पोलीस त्यांना तिथून बाजूला काढतात आणि सांगतात मशिदीत जाऊन नमाज पडा. मशिदीत नमाज पडायची जागा आहे, रस्ताही नाही. आणि शिफ्टमध्ये करायचं म्हणाल तर तसा प्रघात नाही, याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कारण नरिमन पॉइंट आहे, कुलाबा आहे किंवा मुंबईला आमच्या पेरी रोडमध्ये इथे ज्या मशिदी आहेत त्याच्यात शिफ्टमध्ये नमाज पडलाच जातो. तो फुटपाथवरच केला पाहिजे आणि आमची ताकद दाखवली पाहिजे. हे कशा करता? पण हे काही मुस्लिम समाजाच्या पचनी पडत नाही. त्यांच्या पचनी पडत नाही का त्यांना पचनी पडू नये अशाच प्रकारच्या वातावरणात आणि विचारसरणीत वाढवलं गेलंय, हा माझा सवाल आहे. तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय. बघा, हिंदूंच्या गणपतीचे आणि नवरात्राचे पंडाल मंडळ ही रस्त्यावर असतात. त्यांच्या शिवजयंतीच्या आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका रस्त्यावर निघतात आणि तुम्हाला मात्र रस्त्यावर येण्यापासून रोखलं जातं. हे राजकीय स्वार्थासाठीचं नॅरेटिव्ह त्यांच्या डोक्यात घुसवलं जातं. इथं खऱ्याचं मूळ आहे. अशा वेळेला मक्का मक्का मदिरामध्ये सुद्धा रस्त्यावर नमाज पडायला परवानगी नाही, हे मात्र सोयीस्कररित्या त्यांच्यापासून लपवलं जातं. आज अनेक मुस्लिम देशांमध्ये मी स्वतः फिरलेलो आहे. त्या मुस्लिम देशांमध्ये आम्ही हे पाहिलेलं आहे की मॉल आहे, त्या मॉलमध्ये एक जागा असते. ती जागा ही त्यांच्या इबादतची म्हणजेच नमाज पडण्याची जागा असते. जेव्हा ती स्पेसिफिक वेळ होते तेव्हा मुस्लिम बांधव तिकडे जातात, नमाज पडतात, पण मॉलमधला रस्ता कोणी अडवत नाहीत. परंतु इथे मात्र तुमचा वेगळेपण जोपासण्याकरता हे मुद्दामून दिलं जातं आणि त्याला मुलामा कसला आहे, तर तो आहे आम्हाला आमच्या धर्म पालनाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण मग इतरांना त्रास न देता राहण्याची जबाबदारी सुद्धा संविधानाने दिलेली आहे. हे मात्र त्यांना सांगता येत नाही. याचं कारण कुठेतरी धार्मिक भावना भडकवायच्या असतात. गणपती विरुद्ध ईद अशा प्रकारची मांडणी मग करायची असते. पण एक लक्षात घ्या, वर्षातून काही दिवस 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस अशा प्रकारे रस्त्याचा काही भाग व्यापून केला जाणारा एखादा उत्सव आणि दररोज दिवसातून 2दा आणि त्यातल्या शुक्रवारी तर संपूर्ण रस्ता व्यापून टाकणारा अशा प्रकारचा नमाज, या दोहोंची गुणात्मक तुलना होणार आहे का मला सांगा? हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हिंदूंनी जर उद्या अशा प्रकारे प्रत्येक सण साजरा करायला सुरुवात केली, म्हणजेच सोमवारी संध्याकाळी होणारी आरती शंकराची ही रस्ता व्यापून, मंगळवारी गणपतीची आरती, गुरुवारी दत्ताची आरती, शुक्रवारी देवीची आरती आणि शनिवारी हनुमानाची आरती, अशा प्रकारे जर हजारो लाखो आमची देवळं आहेत, त्या देवळात जर अशा प्रकारची आम्ही आरती करायला लागलो, महाआरती करायला लागलो, रस्ता व्यापून टाकायला लागलो, तर शहरं चालू शकतील का? या देशाचा गाडा खिळखिळा नाही का होणार? मग प्रगतीचं गाडं चालणार तरी कसं? आणि मग हा विचार करायची जबाबदारी फक्त पंतप्रधान किंवा एका 84% समाजाची असं तुम्हाला वाटतं का? आणि हाच तर खरा सवाल आहे. त्यामुळे याची सिलेक्टिव्ह एन्फोर्समेंट केली जाते आहे. अशा प्रकारची जी मांडणी इथले सेक्युलर हिंदू करतायत ना, ती तद्दन खोटी आहे. याचं कारण गणपतीसाठी टाकलेला पॅन्डॉल आणि दररोज व्यापलेले रस्ते यांचं कुठल्याही प्रकारचं कोरिलेशन आम्हाला करता येणार नाही. याच्यामध्ये संविधानाने दिलेले अधिकार यांची काय पायमल्ली होते असंही नाही. संविधानाने अधिकाराबरोबर जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे तितकंच कर्तव्य आहे. आणि जे बेरोजगारीचे, लॉ अँड ऑर्डरचे हे जे प्रश्न आहेत त्याच्यापासून लक्ष हटवण्याकरता हे मुद्दामून केलं जातंय. हे कथ्य देखील तितकंच बकवास आहे. याचं कारण असं आहे, ते प्रश्न अधिक तीव्र होण्याकरता तुम्ही वारंवार तुमच्या एका मोठ्या समाजाला या देशाच्या विकासापासून दूर ठेवलं, शिक्षणापासून दूर ठेवलं, त्यांना मदरशांमध्ये अतिरेकी धार्मिक शिक्षण द्यायचा प्रयत्न केलात आणि त्याच्यामुळेच त्या समाजाची प्रगती होऊ शकली नाही आणि म्हणून खरे प्रश्न हे खूप जास्त प्रमाणात निर्माण झालेले आहेत. आणि 1947 पासून जर तुम्ही या देशाच्या विकासात सहभागी झाला असतात तर ते इतके तीव्र झाले नसते. पण या देशातल्या संसाधनांवर इथल्या अल्पसंख्याकांचाच पहिला अधिकार आहे. अशा प्रकारची मांडणी जेव्हा तत्कालीन पंतप्रधान खुद्द करतात तेव्हा लांगुल चालनाची हद्द गाठलेली असते. आणि मग जेव्हा एखादा मौलवी त्याच्या डोक्यावर जेव्हा जाळीदार टोपी घालतो तेव्हा ती फक्त टोपी नाही घालत, त्यातून जाकीर नाईकचं एक अतिरेकी विचारांचं, अतिरेकी धर्मांध विचारांचं असं एक जहरी
विचारांचं विष त्याच्या डोक्यात पेरत असतो. पण लक्षात ठेवा, मुस्लिम समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल होतोय, परंतु आज त्याला भडकवलं जातंय. आणि म्हणून कलकत्त्यामध्ये जेव्हा पोलिसांनी अशा प्रकारे रस्त्यावर नमाज पढता येणार नाही हा आदेश बजावला, तेव्हा तिथे जमलेल्या 15,000 मुसलमानांनी 500 पोलिसांवर हल्ला चढवला. आणि मग पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केल्यानंतर दगडफेक झाली. त्यात पोलीस अधिकारी जखमी झाले. पोलिसांच्या वाहनांची नासधूस करण्यात आली. पण लक्षात घ्या, त्या 500 लोकांनी 15,000 लोकांना त्यांची जागा दाखवून दिली आणि क्षणार्धात त्यावर नियंत्रण मिळवलं. 15 मिनिटं पोलीस हटवून दाखवा, मग बघा 20% आमचा समाज 80%ना किती भारी पडतो ते. हे वक्तव्य ज्यांनी दरपोक्ती पूर्णपणे केलं होतं ना, त्यांनी जरा कलकत्त्याच्या प्राग स्ट्रीटवर काय झालं याचा लेखाजोखा घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल आपण कसली दरपोक्ती करतोय ते. याचं कारण असं आहे, ज्या धर्मनिरपेक्षतेची ग्वाही दिली जाते, त्या धर्मनिरपेक्षतेची डेफिनेशनच काय आहे, त्याची व्याख्या काय आहे? त्याची व्याख्या अशी आहे की सर्वांना न्याय एकच आणि सर्वांना समान न्याय, कायद्यासमोर सर्व सेम. मग जर कायद्यासमोर सर्व सेम असतील, तर तुमच्या प्रार्थना स्थळांचा त्रास इतरांना होतो हे कसं काय चालू देणार? त्यामुळे या राज्यात मुसलमानांना हिंदूंपेक्षा जास्त काही मिळणार नाही, तसंच हिंदूंना देखील मुसलमानांपेक्षा वेगळी ट्रीटमेंट मिळणार नाही. आणि म्हणून कायद्याने रस्त्यावरच्या नमाजाला बंदी घातल्यानंतर पुन्हा तिथे तो करणं यात कुठलंही धार्मिक कृत्य नाही, तर त्यात फक्त स्वतःची शक्ती दाखवायची खुमखुमी या पलीकडे दुसरं काही नाहीये. तुम्हाला मी सांगतो, ही स्वतःची शक्ती दाखवायची, उपद्रव मूल्य दाखवायची खुमखुमी आहे. यात कोणताही धर्म नाही. आणि जर अशी स्वतःची उपद्रव मूल्य दाखवायची खुमखुमी असेल, कायद्यापेक्षा आम्ही मोठे आहोत असं दाखवायची खुमखुमी असेल, तर मग कायद्याला देखील आपला बडगा दाखवावा लागतो. प्रेक्षको, हा वर्षानुवर्ष केलेल्या लांगुल चलनाचा परिणाम आहे. वेगळे राहा म्हणजे तुमचा धर्म अबाधित राहील, वेगळे राहा म्हणजे तुमचा धर्म संरक्षित राहील. तो टिकवायचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही तुमचं वेगळं अस्तित्व ठेवा. असं भडकवणं फार सोपं असतं, पण समजावणं, समाजात एकत्र राहा असा संदेश देणं अत्यंत कठीण असतं. आणि त्याचीच आज गरज आहे. जर कोणाला बरेली सारखं वागायचंच असेल तर मग उत्तर सुद्धा बरेली सारखंच मिळेल, हा संदेश आजच्या या प्रकरणातून गेलेला आहे. आणि जे काही सर्वसमावेशक धर्म अशा प्रकारची गंगा जमनी तहजीब असलेली मांडणी करतात ना, त्यांना एक नक्की ठामपणे सांगायला पाहिजे की या गंगा जमनी तहजीब मध्ये एका धर्माचं लांगुल चालन असा जर अर्थ अभिप्रेत असेल आणि अल्पसंख्याकांचं या देशाच्या संसाधनांवरचं अग्रक्रमित्व हा जर विषय असेल, तर ते होणार नाही. याचं कारण हा देश बदलतोय, हा देश बदलतोय. आणि म्हणून 68% हिंदू ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी त्या पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 204 जागा या हिंदुत्ववादी पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. हे कशाचं निदर्शक आहे? फक्त 55% हिंदू ज्या आसाममध्ये आहेत, तिकडे सुद्धा बहुमताने 2/3 पेक्षा अधिक आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. हे भारताच्या बदलत्या आश्वासक आक्रमक हिंदुत्वाचं प्रतीक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता या देशामध्ये कोणाचंही लांगुल चालन होणार नाही, रस्त्यावर कोणालाही शाहीन बाग करू दिली जाणार नाही, आणि तसंच रस्त्यावर नमाज पढता येणार नाहीत. आणि याला कारणीभूत काय झाली, तर एक संघटित हिंदू शक्ती आणि हिंदू मतांची आणि त्याहीपेक्षा हिंदुत्वाची एकजूट. त्यामुळे हिंदू हा शब्द पूर्वी काहीसा अपराधपूर्ण वापरला जायचा, तो आता अपराधपूर्ण नव्हे तर अपराधबोध शब्द म्हणून आपल्या समोर येतोय. हाच तो बदललेला भारत. ईद तोंडावर आलेली असताना हा संघर्ष चिघळू नये अशीच प्रशासनाची भूमिका असली पाहिजे. त्यामुळे सामंजस्याने कायद्याचं पालन करायला मुस्लिम समाजाला तयार करणं ही जबाबदारी मुस्लिम नेत्यांची, तशीच मुल्ला मौलवी या सगळ्या उलेमांची आहे. याचं कारण क्रियेला प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियेला आणखीन काहीतरी उत्तर, यातून कोणाचंही भलं होणार नाही. रस्त्यावर येऊन नमाज पढणं गैर आहे हे समजावून द्यायलाच पाहिजे.
जर हातात पत्थर घ्यायचा असेल तर मग हातातल्या लाठीच्या जागी दुसरं काही येईल एवढं लक्षात ठेवा. हा संदेश आत्ता जाणं महत्वाचं आहे. याचं कारण आता राज्य या देशामध्ये कायद्याचं आहे. शरियाचं राज्य इकडे येऊ शकत नाही. त्यामुळे आज जे उत्तर प्रदेशमध्ये घडतंय, आज जे पश्चिम बंगालमध्ये घडतंय, तेच उद्या भारतात सर्वत्र होईल. महाराष्ट्रात ते व्हावं अशी जर मागणी कोण करत असेल तर ती चूक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. या सगळ्यावर आपल्याला काय वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. आपल्या कॉमेंट्स कळवा. अशा प्रकारचे नवीन कोणकोणते विषय घ्यायचे ते देखील आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.